तर लव्ह जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद नंतर आता सोसायटी जिहादचं प्रकरण पुढे येत आहे. मुंबईतील काही बिल्डर सोसायटी जिहाद करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केलाय. झोपडपट्टी पुनर्वसनादरम्यान काही मुस्लिम विकासकांकडून फक्त मुस्लिम झोपडपट्टीधारकांनाच प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतलं जात आहे आणि त्या ठिकाणच्या गैरमुस्लिम रहिवाशांना जाणीवपूर्वक प्रकल्पातनं वगळण्यात येत असल्याचा आरोप संजय निरुपमांनी केला. या अधिकाऱ्यांवर एक चौकशी समिती गठीत करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान संजय निरुपम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. बघूया. लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद आणि यानंतर आता सोसायटी जिहादचं प्रकरण पुढे आणलंय. आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी शिवसेना नेते संजय निरुपम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. संजयजी, आपण एकूणच आरोप करतायत की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सोसायटी जिहादची प्रकरणं आहेत, हाऊसिंग जिहादची प्रकरणं आहेत. नेमकं काय तुमच्याकडे सापडलंय? हाऊसिंग जिहाद एक खतरनाक ट्रेंड आहे. या ट्रेंडमध्ये मुस्लिम बिल्डर्स डेव्हलपमेंट पुनर्विकासच्या नावाने ते प्रोजेक्ट हातात घेतात आणि त्याच्यामध्ये एक इलिगल रित्याने आणि एक फर्जीरित्याने ते नवीन स्ट्रक्चर जोडून एक मोठा प्रोजेक्ट असा बनवतात आणि ते नवीन स्ट्रक्चरमध्ये मुस्लिम लोकांना बसविण्याचा प्रयत्न करतात. एका बिल्डर आहे, चांदीवाला बिल्डर, एक टेस्ट केस म्हणून त्यांचे 2 प्रोजेक्ट मी हातात घेतली आहे. हे दोघे एसारे प्रोजेक्ट आहेत. एक श्रीशंकर एसारे, दुसरा पॅराडाईज एसारे. पॅराडाईजमध्ये 45 म्हणजे 45 घर होते आणि आज पास झाल्यानंतर, फायनल झाल्यानंतर 95 आहेत. आणि 95मध्ये एकच परिवारला, एकच कुटुंबाला, मुस्लिम कुटुंबाला 30 घर अलॉट केलेलं आहे. अब एसारेमध्ये एका व्यक्तीला एकच घर देऊ शकतं. दुकान पण आहे तो एक नाही 2 दुकान देऊ शकता, पण एवढा मोठा प्रमाणात तुम्ही अलाउट करू शकत नाही. पण तो 30 घर यासाठी दिला की 30 घर म्हणजे ते फक्त कागदवर आहे, त्यांच्या नावाने अप्रूव्ह करून घेतलेलं आहे. आता तर दुसरे मुस्लिम लोकांना ते अलॉट करून तिकडे मुस्लिम पॉप्युलेशन वाढविण्याचा एक षडयंत्र आहे.